जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजचा व्हिडिओ 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की नीट म्हणजे काय असतं, CET म्हणजे काय असतं, JEE म्हणजे काय असतं आणि काही पालकसुद्धा गोंधळात आहे की या परीक्षा नक्की काय असतात, CET, नीट, JEE. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी एकदम क्लिअर आणि डिटेलमध्ये सांगणार आहेत की या परीक्षांचा अभ्यासक्रम कसा असतो व या परीक्षे किती वेळ असतो आणि या परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये असतात. सर्व गोष्ट आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया. JEE म्हणजे काय? इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम. JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. ही परीक्षा भारतातील सर्वात टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. मित्रांनो, JEEचे 2 टप्पे असतात. चला तर मग पाहूया कोणते आहेत ते 2 टप्पे. पहिला आहे JEE मेन. NIT, IIIT, राज्य शासनाची काही कॉलेजेस. मेन्स हा पहिला टप्पा आहे. 12वीच्या PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स विषयावर आधारित असते. दुसरा आहे JEE ॲडव्हान्स. IITमध्ये प्रवेश घेण्यासाठी फक्त JEE मेन्स क्वालिफाय केलेलेच विद्यार्थी ॲडव्हान्स देऊ शकतात. अत्यंत कठीण परीक्षा, पण यशस्वी झालात तर भारतातील सर्वोत्तम टेक्निकल कॉलेज तुमचं. आता आपण याची स्कोरिंग पाहूया. JEE मेन्समध्ये 300 पैकी तुम्हाला गुण मिळतात आणि JEE ॲडव्हान्समध्ये 360 पैकी. आता पाहूया या परीक्षेचा वेळ. JEE मेनला तुम्हाला 3 तास असतात व JEE ॲडव्हान्सला तुम्हाला 6 तास असतात. तुमचे 2 पेपर होतात. आता पाहूया नीट म्हणजे काय? मेडिकल एंट्रन्स एक्झाम. नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ही परीक्षा MBBS, BDS, BAMS, BHMS, BPT, नर्सिंग अशा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असते. आता याची पात्रता पाहूया. PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो विषय असणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही नीट देता त्याच्यासाठी तुम्हाला हे विषय लागतात आणि तुम्ही 12वीमध्ये उत्तीर्ण हवेत. तुमची जी वयमर्यादा आहे ती 17 वर्षे पूर्ण असावी. आता आपण याची स्कोरिंग कशी आहे ते पाहूया. 720 मार्कांची तुमची ही परीक्षा असते व त्याच्यामध्ये 180 प्रश्न असतात. प्रत्येकी प्रश्नाला तुम्हाला 4 मार्क्स मिळतात. निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असते. 1 मार्क तुमचा वजा होतो जर तुमचा प्रश्न चुकला तर. आता आपण पाहूया नीटनंतर कोणते कोर्सेस करता येतात. MBBS, BDS, BAMS, BHMS, BPT, BSc नर्सिंग, पॅरामेडिकल. नीट स्कोअर लागतो काही कोर्स करण्यासाठी. मित्रांनो, आता आपण पाहूया CET म्हणजे काय? स्टेट लेवल एंट्रन्स एक्झाम. CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही परीक्षा महाराष्ट्र शासन घेतं आणि विविध कोर्ससाठी घेतली जाते. मित्रांनो, चला तर आता CETचे प्रकार पाहूया. MHT CET इंजिनिअरिंग, फार्मसी. जर तुम्ही इंजिनिअरिंग करणार असाल तर तुम्हाला PCM ग्रुप घ्यावा लागतो आणि जर फार्मसी करणार असाल तर तुम्हाला PCB. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते व मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून तुम्हाला ही परीक्षा देता येते. मित्रांनो, जर तुम्हाला लॉ, BEd, ॲग्रिकल्चर, MBA वगैरे करायचे असेल तर तुम्ही CETची परीक्षा देऊ शकता. आता आपण MHT CETमध्ये असलेले विषय पाहूया. फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स हे विषय इंजिनिअरिंगसाठी आहेत. फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी हे विषय फार्मसीसाठी आहेत. मित्रांनो, CET 200 गुणांची असते. 50 प्रश्न फिजिक्सवरती येतात, 50 प्रश्न केमिस्ट्रीवरती येतात आणि जर तुम्ही PCM घेतला असाल तर 100 प्रश्न मॅथ्सवरती येतात आणि जर तुम्ही PCB घेतला असाल तर 100 प्रश्न तुम्हाला बायोवरती येतात.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता पाहूया अभ्यास कसा करायचा. पहिला, NCERT पुस्तकावर आधारित तयारी करा. दुसरा, रोजचा टाईमटेबल ठरवा. तिसरा, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स. चौथा, मॉक टेस्ट नियमित सोडवा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचं कुठं चुकतंय, कुठे बरोबर येतंय. पाचवा, 11वी आणि 12वीचे बेसिक्स क्लिअर ठेवा. सहावा, नोट्स लिहा, त्याची जे तुम्ही अभ्यास करताय त्याची रिव्हिजन करा. सातवा, यूट्यूबवर ऑनलाईन फ्री कोर्सेसचा वापर करा. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, कोचिंग लावावी का नाही. जर तुम्ही शिस्तबद्ध अभ्यास करू शकत असाल तर घरबसल्यासुद्धा तयारी करणं शक्य आहे. पण JEE ॲडव्हान्स आणि नीटसाठी कोचिंग क्लासचा वापर उपयोगी होतो. CETसाठी सेल्फ स्टडी पुरेसा आहे. मित्रांनो, JEE, नीट, MHCETसाठी असलेला अभ्यासक्रम पाहूया. फिजिक्स तुम्हाला JEE, नीट, MHCETसाठी लागणार आहे. केमिस्ट्रीसुद्धा JEE, नीट, MHCETसाठी लागणार आहे. मॅथ्स तुम्हाला JEEसाठी लागणार आहे, नीटसाठी नाही. MHCETसाठी सुद्धा तुम्हाला लागणार आहे. बायोलॉजी तुम्हाला JEEसाठी लागणार नाही आहे, नीटसाठी लागणार आहे व MHCETसाठीही लागणार आहे. इंग्रजी आणि जे लॉजिकल रिझनिंग वगैरे असतं ते तुम्हाला JEE, नीटसाठी लागत नाही. हे फक्त तुम्हाला MHCETसाठी लागतं. मित्रांनो, सर्व परीक्षांचा बेसिक अभ्यासक्रम 11वी आणि 12वी सायन्सवर आधारित आहे. मित्रांनो, आता पाहूया परीक्षा कधी असतात. JEE मेन वर्षातून 2दा असते, जानेवारीमध्ये आणि एप्रिलमध्ये. JEE ॲडव्हान्स मे आणि जूनमध्ये असते. नीट UG मेमध्ये असते. MHCET एप्रिल किंवा मेमध्ये असते. लॉ CET, BEd CET जून जुलैमध्ये असते. 12वी नंतर काय करिअर ऑप्शन्स आहेत ते पाहूया. जर तुम्ही PCM ग्रुप घेतला असाल तर तुम्ही BTech, BE, BSc, NDA, CDS, मर्चंट नेव्ही, आर्किटेक्चर हे करू शकता. जर तुम्हाला आर्किटेक्चर करायचं असेल तर तुम्हाला नाटाची एक्झाम द्यावी लागेल. आता पाहूया, जर तुम्ही PCB ग्रुप घेतला असेल तर पुढे काय करता येईल. MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BSc नर्सिंग, BPT, ऑक्युपेशनल थेरपी, पॅरामेडिकल कोर्सेस. जर तुम्ही नीट नसेल दिली तरीसुद्धा तुम्ही BSc बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी करू शकता. मित्रांनो, आता आपण दुसरे MHCET नंतर काय करता येईल हे पाहूया. जर तुम्हाला ॲग्रिकल्चर फील्डमध्ये करायचं असेल तर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर घेऊ शकता किंवा तुम्हाला जर लॉ करायची असेल तर तो 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स असतो, तुम्ही ते देखील करू शकता. किंवा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करू शकता. UPSC, MPSCसाठी ग्रॅज्युएशन करून त्याची पुढील तयारीसुद्धा करू शकता. मित्रांनो, आता मी तुम्हाला काही फायनल टिप्स देणार आहे. पहिलं, लवकर सुरुवात करा. 11वीपासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला खूप त्याचा पुढे जाऊन फायदा होईल. दुसरं, बेसिक स्किलवर तुम्ही लक्ष द्या आणि त्याला सुधारायचा प्रयत्न करा. तिसरं, सोशल मीडियापासून दूर राहा कारण याच्यामुळे तुम्ही खूप डिस्ट्रॅक्ट होऊ शकता. चौथं, स्वतःचा अभ्यास पद्धत शोधा. तुम्ही जेवढं सेल्फ स्टडी कराल तुम्हाला तेवढं जास्त लक्षात राहील. पाचवं, टाईम मॅनेजमेंट शिकणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं टाईम मॅनेज कसा करता येईल यावरती सुद्धा लक्ष द्यावं लागेल. सहावं, टेस्ट देऊन ॲनालिसिस करा. जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यास केवढा झाला आहे आणि तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये जास्त मार्क्स मिळत आहे, कशामध्ये कमी मिळत आहे याचं ॲनालिसिस करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमचा कोणता एरिया वीक आहे, कोणता एरिया चांगला आहे. याच्यामधून तुम्ही तुमचे मार्क्स वाढवू शकता. अशाच छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्या. चला तर आता याचं कन्क्लुजन पाहूया. तर मित्रांनो, JEE, नीट, CET या परीक्षा आपल्या भविष्यासाठी
अत्यंत महत्त्वाच्या आहेत. योग्य माहिती आणि तयारी असेल तर कुठलीही परीक्षा कठीण राहत नाही. जर तुम्हाला अजून काही प्रश्न किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा. मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला काही शंका असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी त्याचं तुम्हाला नक्की उत्तर देईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. धन्यवाद.